सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण भाग 5 मराठी व्याकरण PYQ सेशनमध्ये आपण काही प्रश्न बघणार आहोत, जे की 2023 मध्ये जे पेपर झालेले आहेत. तर त्या पेपरचा संदर्भ घेऊन यामध्ये आपण काही प्रश्न कव्हर केलेले आहेत. प्रश्न: सरांनी विद्यार्थ्यांना सूर्यनमस्कार शिकविले. या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, द्विकर्मक क्रियापद. आता द्विकर्मक क्रियापद ओळखत असताना आपल्याला क्रियापद, कर्ता आणि कर्म हे ओळखता आले पाहिजे. क्रियापदाने दाखवलेली क्रिया जो करतो त्याला कर्ता असे म्हणतात व क्रिया ज्यावर घडते त्याला कर्म असे म्हणतात. तर थोडक्यात माहिती आपण द्विकर्मक क्रियाबद्दल घेऊ. ज्या क्रियापदास दोन कर्म लागतात त्यास द्विकर्मक क्रियापद असे म्हणतात. किंवा ज्या वाक्यातील क्रिया ही कर्त्याकडून एकाच वेळी दोन घटकावर होत असते तेव्हा त्याला द्विकर्मक क्रियापद असे म्हणतो. बघा, उदाहरणातून आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू. आजीने नातीला गोष्ट सांगितली. आता या वाक्यातील आपल्याला सुरुवातीला क्रियापद जे आहे ते ओळखायचे आहेत. आता या वाक्यामध्ये क्रियापद आपलं जे आहे ते सांगितली हे क्रियापद आहे. आता या सांगितली क्रियापदाचा जो मूळ धातू आहे तो सांग. सांग हे आपला मूळ धातू आहे. आता यामध्ये आपल्याला जेव्हा कर्ता ओळखायचा असतो तर त्यावेळेस आपण या धातूला नारा-नारी प्रत्यय लावून प्रश्न विचारतो आणि त्यावरून आपल्याला कर्ता भेटते. म्हणजे सांगणारी कोण जर असा प्रश्न केला तर आपल्याला उत्तर भेटते आजी. आणि हे झालं कर्ता काढण्याची पद्धत. त्यानंतर कर्म काढत असताना सांगितलेली काय, जर आपण एक प्रश्न विचारला तर आपल्याला कर्म भेटते. गोष्ट हे काय आहे, एक प्रकारे वस्तुवाचक कर्म आहे. त्यानंतर नातीने हे काय आहे, आपलं अप्रत्यक्ष कर्म आहे, म्हणजेच व्यक्तिवाचक कर्म आहे. म्हणून या वाक्यामध्ये दोन कर्म आलेले आहेत. आजीने नातीला गोष्ट सांगितली, नातीला गोष्ट हे काय झालेलं आहे, या वाक्यामधील कर्म आहेत. वाक्य द्विकर्मक क्रियापदाचं वाक्य आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 2, कापणे, मिटणे, समजणे, स्मरणे या क्रियापदाचा प्रकार कोणता. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, उभयविध क्रियापद. उभयविध क्रियापद जेव्हा एकाच क्रियापद हे दोन वेगवेगळ्या वाक्यात सकर्मक व अकर्मक असे दोन्ही प्रकार वापरतात येते तेव्हा त्याला आपण उभयविध क्रियापद असे म्हणतो. म्हणजेच सकर्मक आणि अकर्मक या दोन्ही वाक्यामध्ये जेव्हा असे क्रियापद येतात जे दोन्ही मध्ये आपण वापरल्या जाऊ शकते तर त्याला उभयविध क्रियापद असे म्हणतो. बघा, पहिलं जे वाक्य आहे त्याने घराचे दार उघडले. आता उघडले हे आपलं क्रियापद आहे. त्यानंतर दुसरं जे वाक्य आहे त्याच्या घराचे दार उघडले. उघडले सुद्धा यामध्ये आहे क्रियापद आहे. आता बघत असताना यामध्ये डिफरन्स एवढाच आहे, पहिलं वाक्य आपलं सकर्मक आहे आणि दुसरं वाक्य अकर्मक आहे. सकर्मक म्हणजे यामध्ये कर्म असेल आणि अकर्मक म्हणजे त्यामध्ये कर्म नसेल. तर हे दोन्ही वाक्यामध्ये जेव्हा एकच क्रियापद त्या ठिकाणी सारखे येतात तर त्याला आपण उभयविध क्रियापद असे म्हणतो. कर्ता काढत असताना आपण जो क्रियापद आहे, क्रियापदाचा जो धातू आहे त्याला नारा-नारी प्रत्यय लावून प्रश्न विचारतो, आपल्याला कर्ता भेटते. आणि त्यानंतर क्रियापदाला आपण काय हा जर प्रश्न विचारला तर आपल्याला कर्म भेटते. तर अशा पद्धतीने कर्ता आणि कर्म काढून आपण सकर्मक क्रियापद आणि अकर्मक क्रियापद आपण सहज लक्षात ठेवू शकतो. बघा, सकर्मक क्रियापद ज्या वाक्याचा अर्थ पूर्ण होण्यासाठी जेव्हा कर्माची गरज असते, म्हणजे या ठिकाणी कर्म असेल, गाय दूध देते. आता देणारी काय, तर आपल्याला दूध हे उत्तर या ठिकाणी भेटते, म्हणजे कर्म असेल आपलं दूध. गवळी धार काढतो, काढणारा काय, तर या ठिकाणी आपल्याला माहिती होते की आपल्याला धार हे आपल्याला उत्तर भेटते. तर वाक्य आहे त्या वाक्यामधील कर्म धार हे आहे. त्यानंतर अकर्मक क्रियापद म्हणजेच कर्माची या ठिकाणी आवश्यकता नसते. मी रस्त्यात पडलो. आता पडलो हा जो क्रियापद आहे त्या क्रियापदाला आपण नारा-नारी जर प्रत्यय लावला आणि प्रश्न विचारला तर आपल्याला कर्ता भेटते. म्हणजेच पडणारा कोण जर विचारला तर मी हे कर्ता भेटते. आता वाक्यात आपल्याला कर्म सुद्धा शोधायचं आहे. या ठिकाणी कर्म सुद्धा
आपल्याला या ठिकाणी शोधायचं आहे. कर्म शोधत असताना आपण पडणारं काय उत्तर आपल्याला भेटत नाही. तर म्हणजे या ज्या वाक्यामध्ये आपल्याला कर्म सापडत नाही. जे जे वाक्य आहेत ते सकर्मक आणि अकर्मक क्रियापद आपल्याला ओळखता आले पाहिजे. प्रश्न क्रमांक 3, वर्तमान काळातील वाक्य शोधा. आता काळाचे 3 प्रकार, वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ. त्यामध्ये सुद्धा 4 प्रकार आहेत, साधा, अपूर्ण, पूर्ण आणि रीती. आता नाच या धातूचे सर्व काळातील रूपे या ठिकाणी दाखवलेले आहेत. बघा, प्रकार साधा, अपूर्ण, पूर्ण, रीती, वर्तमान काळ आहे, भूतकाळ आहे आणि भविष्यकाळ आहे. आता साधा वर्तमान काळामध्ये जर बघितला तर नाच या धातूचा ती नाचते असं होते. अपूर्णमध्ये ती नाचत आहे. म्हणजे वर्तमान काळाचे जे क्रियापद आहे किंवा वर्तमान काळाचे जे वाक्य आहेत तर ते अशा पद्धतीचे तयार होतील. ती नाचत आहे हे अपूर्ण झालं, ती नाचली आहे हे पूर्ण झालं आणि रीती म्हणजे ती नाचत असते. म्हणजे जर भूतकाळाबद्दल जर विचार केला तर आपण भूतकाळात जे गोष्ट सांगतो त्याला आपण अशा पद्धतीनं वाचत असतो, म्हणजे साधा, अपूर्ण किंवा पूर्ण किंवा रीती. तर याच्यामध्ये जे 4 प्रकार आहेत ते शक्यतोवर परीक्षेमध्ये विचारतात. त्याच पद्धतीनं भविष्यकाळाचा सुद्धा प्रश्न परीक्षेत येतो. तर हा जो टेबल आहे तो टेबल तुम्हाला पाठ करा किंवा लक्षात असू द्या. जे क्रियापद असते ते क्रियापद तुम्हाला वाक्य जर ओळखून जर समजत नसेल तर क्रियापदावरून सुद्धा आपण वाक्य जे आहे कुठल्या काळाचं आहे ते आपण ठरवू शकतो. तर बघा, प्रश्न क्रमांक 3 याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, माझी बहीण दिल्लीला असते. आता बघितलं आपण वर्तमान काळातलं आपल्याला वाक्य शोधायचं होतं. पहिलं ऑप्शन बघितलं, बहुधा उद्या पाऊस पडेल. म्हणजेच काय, तर हे भविष्य काळात आपण बोलतोय. या वाक्यातून आपल्याला बोध कसा होतोय, भविष्यकाळ म्हणजे उद्याची आपण गोष्ट बोलतोय. म्हणजेच आपण काय, हे वाक्य भविष्यकाळातील आहे. त्यानंतर या दुकानात दुर्मिळ पुस्तक मिळत होती म्हणजेच काय, हे भूतकाळात आपण त्या ठिकाणी बोलतोय. 28 वर्षानंतर भारताला सुवर्ण पदक मिळाले होते पण काय, एक प्रकारे भूतकाळ बद्दल आपण त्या ठिकाणी या वाक्यातून आपल्याला बोध होत आहे. परंतु ऑप्शन क्रमांक 4 मध्ये माझी बहीण दिल्लीला असते म्हणजेच यातून आपल्याला वर्तमान काळ असा बोध होत आहे, म्हणजे वर्तमानातली गोष्ट आपण या ठिकाणी बोलत आहोत. तर याचं उत्तर राहील ऑप्शन क्रमांक 4, माझी बहीण दिल्लीला असते. प्रश्न क्रमांक 4, खालीलपैकी विधानार्थी वाक्य निवडा. तर विधानार्थी वाक्य निवडत असताना वाक्याच्या शेवटी कधी पण पूर्णविराम लागलेला असतो आणि वाक्य जे सुरुवात आहे ते कर्त्यानुसार होत असते, तर त्याला आपण विधानार्थी वाक्य म्हणतो. बघा, तर पहिला ऑप्शन मध्ये फुल स्टॉप किंवा पूर्णविराम त्या ठिकाणी नाही. दुसऱ्या वाक्यामध्ये फुल स्टॉप आहे म्हणजेच पूर्णविराम आहे. त्यानंतर तिसऱ्या वाक्यामध्ये नाही आणि चौथ्या वाक्यामध्ये सुद्धा नाही. आणि दुसरं वाक्य पुन्हा एकदा चेक करू शकतो आपण, त्यामध्ये काय आहे, कर्ता असणं आवश्यक आहे. म्हणजेच अपर्णा हे या वाक्यामध्ये कर्ता आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, अपर्णा 17 नंबरच्या बसने घरी जाते. या वाक्यात केवळ विधान केलेले असते त्याला आपण विधानार्थी वाक्य म्हणतो. अशा वाक्याची सुरुवात कर्त्याने होते व शेवटी पूर्णविराम असतो, त्याला आपण विधानार्थी वाक्य असे म्हणतो. प्रश्न क्रमांक 5, ओळखलात का सर मला, ही प्रसिद्ध व्यक्ती, प्रसिद्ध कविता कणा कोणत्या कवीची आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, कुसुमाग्रज. प्रश्न क्रमांक 6, पांढरा पेशा या शब्दातून काय अर्थ सूचित होतो? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, समाजातील उच्चवर्गीय मानला गेलेला पांढरा पेशा याचा आपल्याला अर्थ विचारला होता या ठिकाणी. प्रश्न क्रमांक 7, खालील वाक्यातील कर्म शोधा. त्याला अंधारात रस्त्याची नावे नीट दिसत नव्हती. तर बघा, या वाक्यातून आपल्याला कर्म शोधत असताना आताच सांगितलंय की पहिले कर्ता आपण ओळखणार आणि त्यानंतर कर्म आपण त्या ठिकाणी ओळखणार. कर्ता ओळखत असताना आपण जे आपल्या क्रियापद आहे त्या क्रियापदाला आपण क्रियापदाचा जो धातू आहे त्या धातूला आपण पहिले नारा नारी प्रत्यय लावून एक प्रश्न विचारणार, त्यातून आपल्याला उत्तर भेटेल ते आपलं काय असेल, कर्ता असेल. आणि क्रियापदाला जेव्हा काय हा प्रश्न त्या ठिकाणी विचारू तर त्यावेळेस आपल्याला कर्म भेटते. तर
या वाक्यातील जर कर्ता बघितला, कोणाला नावे दिसत नव्हती, तर त्याला हे आपल्याला त्या ठिकाणी कर्ता भेटते. आणि दिसण्याची क्रिया कशावर घडली किंवा क्रियापदाला जर काय नाही विचारलं, म्हणजे दिसत नव्हती काय, नावे, या ठिकाणी आपल्याला उत्तर भेटते नावे. तर हे काय असेल, आपल्या या वाक्यातील कर्म असेल. तर दिसत नव्हती हे आपलं या वाक्यातील क्रियापद आहे आणि अंधारात जे आहे परिस्थितीवाचक अव्यय आहे. तर या वाक्याचं जर कर्म जर विचारलं तर याचं उत्तर राहील ऑप्शन क्रमांक 2, नावे. प्रश्न क्रमांक 8, वर्तमान काळाचे वाक्य निवडा. वर्तमान काळाचे वाक्य निवडत असताना आपल्याला ऑप्शन बघा. अपर्णा गावाला गेली, हिवाळ्यात दिवस मोठा असतो, वैदेही, मुक्ता आणि प्रिया रडल्या, आज रमा आनंदून जाईल. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, हिवाळ्यात दिवस मोठा असतो. तर फक्त ऑप्शन क्रमांक 2 हे हिवाळ्यात दिवस मोठा असतो हे एक प्रकारे वर्तमान काळातील वाक्य आहे. तर लक्षात ठेवा, याचा जो क्रियापद आहे त्या क्रियापदावरून सुद्धा आपण लक्षात ठेवू शकतो की आपलं जे वाक्य आहे ते वर्तमानकाळी आहे की भूतकाळी आहेत किंवा भविष्यकाळी आहे. प्रश्न क्रमांक 9, खालील वाक्यातील काळ शोधा. घंटा झाली की मुले वर्गात जातील. तर जातील हे जे वाक्य आहे तर हे भविष्यकाळातील आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, भविष्यकाळ. प्रश्न क्रमांक 10, प्रमाण लेखनाच्या नियमाप्रमाणे खालील पर्याय निवडा. तर पूर्ण आपल्याला ऑप्शन वाचायचे, त्यानंतरच प्रमाण लेखन जे आहे म्हणजे शुद्ध लेखन त्या पद्धतीनं आपल्याला वाक्य निवडायचं आहे. तर त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, एक नामवंत नाट्यदिग्दर्शक शाळेत येतील. प्रश्न क्रमांक 11, प्रोत्साहन शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द कोणता. विरुद्धार्थी शब्द विचारलेला आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, परावृत्त. प्रश्न क्रमांक 12, कर्तरी प्रयोगात कर्ता नेहमी. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, प्रथमात. त्यानंतर प्रश्न क्रमांक 13, खालील वाक्यातील कर्म शोधा. त्याने गळ्याभोवतीचा मफलर नाकापर्यंत वर ओढला. यातील कर्म तुम्हाला ओळखायचं आहे. म्हणजे या ठिकाणी पहिले आपल्याला क्रियापद ओळखायचं आहे. नाकापर्यंत वर ओढला म्हणजेच ओढला हे आपलं क्रियापद आहे. आणि क्रियापदाला प्रश्न विचारायचा आपल्याला काय नाही, म्हणजे काय ओढला. जर आपण असा जर प्रश्न विचारला तर आपल्याला उत्तर भेटते मफलर. तर मफलर हे आपलं काय असेल, कर्म असेल. म्हणजे कर्म काढत असताना कधी पण क्रियापदाला काय हा जर प्रश्न विचारला तर आपल्याला काय भेटते, कर्म भेटते. हे लक्षात ठेवा. आणि क्रियापदाला जेव्हा आपण नारानारी प्रत्यय लावून जर प्रश्न विचारला तर आपल्याला त्या ठिकाणी कर्ता भेटते. तर अशा पद्धतीनं कर्ता आणि कर्म काढत असताना आपल्याला प्रश्न विचारूनच आपल्याला फाइंड आउट करावं लागते. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, मफलर. प्रश्न क्रमांक 14, एकवचन किंवा अनेक वचनात न बदलणाऱ्या नामातील चुकीचा पर्याय निवडा. चुकीचा पर्याय या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे. त्याचा भिंती होईल. त्यानंतर आज्ञा, आज्ञाच त्याचं अनेक वचनात सुद्धा दोन्ही वचनात सारखंच रूप होते. विद्या, विद्यापन सुद्धा. या ठिकाणी बघा, या चार्टमध्ये तुम्हाला दिसून येत असेल खालचे जे ऑप्शन आहे आज्ञा, विज्ञा आणि पूजा. हे पूजा जे आहे ते दोन्हीही लिंगामध्ये समान आहेत. त्यानंतर विद्या सुद्धा दोन्ही लिंगामध्ये समान असते. आणि आज्ञा हा जो शब्द आहे हाही शब्द काय आहे, दोन्ही लिंगामध्ये सारखाच असतो. फक्त भिंत हा जो शब्द आहे तो एक वचन आणि अनेक वचनामध्ये वेगळा आहे. म्हणजेच याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, भिंत. आणि भिंतचं जर अनेक वचन जर केलं तर त्याचं भिंती असा हा शब्द तयार होतो. प्रश्न क्रमांक 15, खालील वाक्यातील काळ शोधा. मुसळधार पाऊस पडत असतो, विजा कडकडाट असतात. तर आहे ऑप्शन क्रमांक 1, वर्तमान काळ. तर बघा, वर्तमान काळाच्या काही नियम. जेव्हा वर्तमान काळ, सामान्य वर्तमान काळाचा वापर नेहमी चालू क्रिया, नियमित होणाऱ्या क्रिया, नैसर्गिक क्रिया, भविष्यातील क्रिया आणि निश्चित क्रिया दर्शवण्यासाठी केला जातो.
आपलं जे वाक्य आहे ते सुद्धा एक नैसर्गिक क्रिया, यातून आपल्याला यातून आपल्याला माहिती होत आहे की हे जे वाक्य आहे ते एक नैसर्गिक क्रियाबद्दल संबोधत आहे. म्हणजेच मुसळधार पाऊस पडत असतो, विजा कडकडत असतात, म्हणजेच हे एक नैसर्गिक वाक्य आहे. तर याचं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 1, वर्तमान काळ. प्रश्न क्रमांक 16, खालील एकवचनी शब्दापैकी चुकीचा पर्याय शोधा. तर चुकीचा पर्याय त्या ठिकाणी शोधायचा आहे अनेकवचनी. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, घड्याळ. प्रश्न क्रमांक 17, शब्दाचा विरुद्धार्थी आशय असलेला पर्याय निवडा. भागणे याचा विरुद्धार्थी शब्द शोधायचा आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, शक्तिमान होणे. प्रश्न क्रमांक 18, हरिहर, स्त्री पुरुष, कृष्णार्जुन हे कोणत्या समाजाचे उदाहरण आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, द्वंद्व. द्वंद्व समाजात कधी पण दोन्ही पद महत्वाचे असतात, तर त्याला द्वंद्व समास असे म्हणतो. यामध्ये पिता आणि पुत्र, बरे आणि वाईट, त्यानंतर उभे बैठे म्हणजे उभे आणि बसलेले, शिक्षक आणि विद्यार्थी हे याचे उदाहरण आहेत. तर हरिहर, स्त्री पुरुष आणि कृष्ण अर्जुन यामध्ये जो पहिला शब्द आहे हरी आणि हर, हे दोन्ही पद काय महत्वाचे आहेत. यामध्ये दुसरं जर बघितलं स्त्री पुरुष, स्त्री आणि पुरुष हे दोन्हीही महत्वाचे किंवा समान दर्जाची पदे आहेत. तर त्याला आपण काय म्हणणार, द्वंद्व समास. प्रश्न क्रमांक 19, भूतकाळातील वाक्य निवडा. म्हणजे भूतकाळातला जो वाक्य आहे तो तुम्हाला ओळखायचा आहे. तर याचं पूर्ण आपलं ऑप्शन वाचायचे. खेळाचे साहित्य कुठे मिळेल. माहेरी आल्यावर मी आईकडून लाडू करून घेईल. दर रविवारी माझी शिकवणी असते. घरात फर्निचर वापरण्याची कल्पना इंग्रजांनी आणली. बघा, ऑप्शन क्रमांक 4 मध्ये आपल्याला थोडं लक्षात येत असेल तर हे वाक्य भूतकाळातील आहे. म्हणजेच घरातील फर्निचरची प्रक्रिया, घरात फर्निचर वापरण्याची कल्पना इंग्रजांनी आणली. म्हणजेच काय, आपण भूतकाळातील यामध्ये आपल्याला संबोध होत आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, घरात फर्निचर वापरण्याची कल्पना इंग्रजांनी आणली. प्रश्न क्रमांक 20, बहकणे म्हणजे काय. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, वाहवत जाणे. प्रश्न क्रमांक 21, खालीलपैकी एकवचनी रूप शोधा. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, मंडळ. प्रश्न क्रमांक 22, यथेच्छ शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, न्यून. बघा, प्रश्न क्रमांक 23, त्याचा निबंध लिहून झाला हे वाक्य कोणत्या प्रयोगाचे आहे. तर वाक्यातून आपल्याला जर समजत असेल तर वाक्याच्या क्रियापदाचा अर्थ क्रिया समाप्त झाल्यासारखा ज्या ठिकाणी जर दिसत असेल तर त्या वाक्याला आपण समापन कर्मणी प्रयोग असे म्हणतो. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, समापन कर्मणी प्रयोग. बघा, समापन कर्मणीचे काही उदाहरण आहेत. त्याचा पेरू खाऊन झाला. तर या वाक्यातून सुद्धा आपल्याला क्रियापदाचा जो अर्थ आहे तो समाप्त झाल्यासारखा असा दिसून येतो. आणि हे वाक्य कसं आहे, कर्मणी प्रयोगाचं, ज्या ठिकाणी कर्मणी प्रयोगाच्या वाक्याचा क्रियापदाचा अर्थ समाप्त झाल्यासारखा असतो तेव्हा त्याला समापन कर्मणी असे म्हणतो. रामाची गोष्ट सांगून झाली. आता कर्मणी प्रयोगात कर्त्याला प्रत्यय लागलेला असतो. म्हणजे चा, ची, चे, त्यानंतर ने, हे, शी हे काय झाले, प्रत्यय झाले. कर्त्याला जर बघितला तुम्ही, त्याचा, त्याचा, चा जो आहे तो या ठिकाणी कर्त्याला प्रत्यय लागलेला आहे. रामाची, ची जो आहे तो हा एक प्रकारे प्रत्यय लागलेला आहे. त्याचा निबंध लिहून झाला म्हणजे त्याचा जो आहे, चा जो आहे तो एक प्रकारे प्रत्यय आहे. तर लक्षात ठेवा, कर्मणी प्रयोगाच्या वाक्याच्या क्रियापदाचा अर्थ क्रिया समाप्त झाल्यासारखा असतो तेव्हा त्याला समापन कर्मणी असे म्हणतो. प्रश्न क्रमांक 24, खालील सकर्मक क्रियापद असलेले वाक्य सुचवा. सकर्मक क्रियापद म्हणजेच काय, ज्यामध्ये कर्म आहे. तर असं आपल्याला वाक्य शोधायचं आहे. पहिला वाक्य जर बघितलं, तो आज नगरला जाईल. जाण्याची क्रिया कशावर होत आहे, जर असं जर बघितलं तर उत्तर भेटत नाही. शीला निबंध लिहिते. शीला हे झाला आपल्या या ठिकाणी कर्ता आणि लिहिण्याची क्रिया कशावर होत आहे तर निबंध हे आपल्या या ठिकाणी कर्म दिसत आहे. तर
याचं उत्तर राहील ऑप्शन क्रमांक 2, शीला निबंध लिहिते. तिसरं जर ऑप्शन बघितलं, मी उपास करतो, करणारा कोण? मी म्हणजेच कर्ता. उपास करण्याची क्रिया कशावर होत आहे? उत्तर भेटत नाही. आज चंद्रग्रहण आहे, यावरून सुद्धा आपल्याला कर्ता आणि कर्म ओळखता येत नाही. म्हणजेच याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, शीला निबंध लिहिते. आता सकर्मक क्रियापद सगळ्यांना माहिती आहे, अगोदरच आपण बघितलं. प्रश्न क्रमांक 25, खालील पुल्लिंगी शब्द जोड्यापैकी चुकीची जोडी शोधा. रस्ता, चौक, सदरा, डबा, आंबा, फळा. तर याचं उत्तर आहे, चुकीची जोडी विचारलेली आहे, तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, म्हैस, कालवड. प्रश्न क्रमांक 26, खालीलपैकी योग्य रीतीने लिहिलेला शब्द शोधा. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, लक्षार्थ. प्रश्न क्रमांक 27, खालीलपैकी द्विगु समासाचे उदाहरण शोधा. आता द्विगु समासात पहिले पद हे संख्या विशेषण असते, तर असं कुठला वाक्य आहे ते आपल्याला यामधून संख्या विशेषण दिसून येते. तर पहिलं जे वाक्य आहे ते जर वाचलं आपण नीट, तर या ठिकाणाहून त्रिभुवनात म्हणजे यावरून आपल्याला संख्या विशेषण दिसून येत आहेत. बाकीच्या तीनही ऑप्शनमध्ये संख्या विशेषण नाही, म्हणजे याचं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 1, अशी माणसे त्रिभुवनात राहतात. म्हणजे त्रिलोक्य, त्रिभुवन, पंचवटी, नवरात्र, बारभाई हे काय झालंय? द्विगु समासाचे उदाहरण झाले. प्रश्न क्रमांक 28, खालील वाक्यातील क्रियापद शोधा. मी अपराधासारखे म्हणतो आणि कान पकडतो. आता या ठिकाणी पकडतो जे आहे ते आपलं काय असेल? क्रियापद असेल. प्रश्न क्रमांक 29, खालील वाक्यातील कर्ता शोधा. मी सर्व मजकूर सीडीवर घेतला आहे. कर्ता शोधत असताना आपण काय करणार? वाक्याच्या क्रियापदाला नारानारी प्रत्यय लावून प्रश्न विचारणार आणि त्या ठिकाणी आपल्याला कर्ता मिळेल. मी मजकूर सीडीवर घेतला आहे. घेणारा कोण? तर उत्तर भेटते मी, तर याचं कर्ता असेल मी. ऑप्शन क्रमांक 2 याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 30, कर्मणी प्रयोगाचे वाक्य ओळखा. आता कर्मणी प्रयोगात आत्ताच आपण बघितलं की कर्मणी प्रयोगात कर्त्याला प्रत्यय असते, परंतु कर्माला प्रत्यय नाही. तर असं कुठलं वाक्य आहे? बघा, सुनीलने पाढे म्हटले. तर ने हा प्रत्यय कर्त्याला लागलेला आहे, कर्ता म्हणजेच या वाक्यातील सुनील हा कर्ता आहे. म्हणणारा कोण? तर सुनील आपल्याला या ठिकाणी भेटते आणि त्याला ने हा प्रत्यय लागलेला आहे, म्हणून याचं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 1, सुनीलने पाढे म्हटले. बाकीचे सुद्धा ऑप्शन तुम्हाला चेक करायचे आहेत. शिक्षकांनी मुलांना शिकवावे. मोर नाचला. सलीम वाचन करतो. यामध्ये कर्त्याला प्रत्यय लागलेला नाही. तर लक्षात ठेवा, कर्त्याला ज्या ठिकाणी प्रत्यय लागेल तर त्याला आपण कर्मणी प्रयोग असे म्हणतो. प्रश्न क्रमांक 31, खालील नपुसकलिंगी शब्द जोड्यापैकी चुकीची जोडी ओळखा. घर, वासरू, धोते, मोचे, धोतर, मोजे, सभा, आज्ञा, फूल, शेत. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, सभा, आज्ञा. चुकीची जोडी या ठिकाणी ओळखायची होती. त्यानंतर आहे 32, प्रश्न क्रमांक 32, अग्रेसर या सामासिक शब्दाचा समास ओळखा. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, अलुक तत्पुरुष समास. तत्पुरुष समास तयार करताना पूर्वपदाच्या विभक्ती प्रत्ययाचा लोप करावा लागतो, परंतु तत्पुरुष पूर्वपदाच्या समाप्तीच्या ई विभक्ती प्रत्ययाचा लोप होत नाही, त्यास अलुप तत्पुरुष समास असे म्हणतो. आता अग्रेसर जे आहे ते अग्रेसर शब्द अलुक तत्पुरुष समासातील आहे. प्रश्न क्रमांक 33, मनीष, मोहन व मोहसिन एकाच वर्गात शिकतात. हे कोणत्या प्रकारचे वाक्य आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, केवल वाक्य. प्रश्न क्रमांक 31, खालीलपैकी उद्गारवाचक वाक्य निवडा. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, रोजची कटकट आहे. मी बाहेरून आलो की घरी कुलूप असते. प्रश्न क्रमांक 35, अचूक पर्याय निवडा. तर या ठिकाणी अचूक पर्याय निवडायचा आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, प्रत्युत्तर. प्रश्न क्रमांक 36,
आई न दिसल्यामुळे पियूने रडून गोंधळ घातला. कर्ता शोधायचा आहे, तर तोच क्रियापदाला प्रश्न विचारू. घात क्रियापद जो आहे यामध्ये घातला, घातला म्हणजेच काय, तर यातून धातू भेटते घात. दिसल्यामुळे पियूने रडून गोंधळ घातला म्हणजे गोंधळ घालणारा कोण, जर असा प्रश्न विचारला तर पियू हे आपल्याला उत्तर भेटते. तर याचं कर्ता असेल पियू. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 पियू. प्रश्न क्रमांक 37. एक नामवंत नाट्यदिग्दर्शक शाळेत येतील व ते मुलांचे नाटक बसवतील, हे कोणत्या प्रकारचे वाक्य आहे? आता या ठिकाणी व हे जे आहे उभयान्वयी अव्ययांनी जोडलेलं आहे. तर हे वाक्य, पहिलं वाक्य आपलं एक नामवंत नाट्यदिग्दर्शक शाळेत येतील हे पहिलं वाक्य झालं, आणि दुसरं वाक्य आहे ते मुलांचे नाटक बसवतील हे दुसरं वाक्य आहे. जेव्हा दोन वाक्य एका उभयान्वयी अव्ययाने जोडली जातात तेव्हा त्याला आपण संयुक्त वाक्य असे म्हणतो. तर लक्षात ठेवा, जेव्हा प्रधान बोधक उभयान्वयी अव्ययाने जेव्हा वाक्य जोडल्या जातात, जेव्हा दोन वाक्य जोडल्या जातात तेव्हा आपण त्याला संयुक्त वाक्य असे म्हणतो. तर याचं उत्तर राहील ऑप्शन क्रमांक 2 संयुक्त वाक्य. प्रश्न क्रमांक 38. कणव या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 कळवळा. प्रश्न क्रमांक 39. कंसात दिलेल्या क्रियापदाचे भूतकाळी रूप वापरल्यानंतर कोणता पर्याय अचूक आहे? पूर्ण ऑप्शन तुम्हाला वाचावं लागेल आणि बरोबर जे आहेत ते टिक मार्क करायचं आहे. तर याचं उत्तर राहील ऑप्शन क्रमांक 2 5 वाजता 7ही मुले मुख्याध्यापिकाच्या कॅबिनपाशी जमली. प्रश्न क्रमांक 40. मोहन पुस्तकाची पाने घाईघाईने उलटतो. वाक्यातील कर्म सूचित करणारा पर्याय निवडा. तर कर्म याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 पुस्तकाची पाने. प्रश्न क्रमांक 41. सप्ताह, त्रिदल, पंचपाळे हे कोणत्या समासाची उदाहरण आहे? तर सप्ताह, त्रिदल, पंचपाळे हे एक प्रकारे संख्या विशेषण यामधून आपल्याला पहिला शब्द दिसून येतो. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 द्विगु समास. प्रश्न क्रमांक 42. गांगरणे या शब्दातून कोणता आशय सूचित होतो? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 गोंधळणे किंवा सुचेनासे होणे. प्रश्न क्रमांक 43. जीव खूप वेळा होऊन जायचा, उद्गारार्थी विधान करा. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 किती वेळा होऊन जायचा जीव. प्रश्न क्रमांक 44. पुढीलपैकी द्वंद्व समासाचे उदाहरण ओळखा. तर याचा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 रामलक्ष्मण. प्रश्न क्रमांक 45. पुढीलपैकी अनेकवचनी शब्द ओळखा. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 काजण्या. प्रश्न क्रमांक 46. सामूहिक शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 वैयक्तिक. प्रश्न क्रमांक 47. गणपत बागेतले तण रस्त्यात फेकून देतो, अधोरेखित शब्द काय? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 कर्ता. म्हणजे फेकून देणारा कोण, तर आपल्याला गणपत हे उत्तर भेटते. तर याचं उत्तर राहील कर्ता. प्रश्न क्रमांक 48. वाक्यातील कर्ता कर्म क्रियापद यांच्या परस्पर संबंधांना, याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 प्रयोग असे म्हणतो आपण, प्रयोग असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 49. एका रात्री राक्षस गुपचूप झोपडीत शिरला आणि त्याने म्हातारीच्या मुलांना पळविले. तर वाक्यरचनेत कोणता काळ वापरला आहे? तर आपल्याला पूर्ण वाक्य जे आहे समजून घ्यायचं आहे. तर हे जे वाक्य आहे ते भूतकाळी वाक्य आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 भूतकाळ. प्रश्न क्रमांक 50 आणि शेवटचा प्रश्न. 1, 2, अर्धा, चतकोर, सर्व, सर्वच्या सर्व हे कुठल्या संख्या विशेषणाचे प्रकारात मोडतात? बघा, विशेषणाचे मुख्य 3 प्रकार आहेत: गुणविशेषण, संख्या विशेषण आणि सार्वनामिक. संख्या विशेषणाचे सुद्धा 5 प्रकार पडतात. त्यामधील गणनावाचक जे विशेषण आहे त्यामध्ये जर तुम्ही बघत असाल, प्रश्नामध्ये आपल्याला जर दिलेला आहे बघा 1, 2, अर्धा, आपण पूर्णवाचक जे या ठिकाणी दिसून येत आहे, यामध्ये पूर्णवाचक मध्ये 1, 2, 3, 4, 5 हे एक पूर्णवाचक आहे. त्यानंतर अपूर्णवाचक मध्ये अर्धा, पाव, चतकोर, पाऊण म्हणजेच अर्धा, चतकोर हे शब्द या ठिकाणी आलेले आहेत.
साकल्यवाचक मध्ये सर्वच्या सर्व जे आपल्याला प्रश्नामध्ये दिलेलं आहेत. तर हे जे तीनही शब्द आहेत हे वरचे आपल्याला वाक्यामध्ये जे शब्द दिलेले आहेत ते कशाचे आहेत? गणनावाचक शब्दाचे आहेत. गणनावाचक विशेषणाचे आहे. तर याचं उत्तर राहील ऑप्शन क्रमांक ए, गणनावाचक विशेषण. बघा, आज आपण 50 प्रश्न मराठीचे यामध्ये कव्हर केलेले आहेत. येणाऱ्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण काही प्रश्न कव्हर करू. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. भेटूया आपण पुढच्या लेक्चरमध्ये पुन्हा मराठी व्याकरण PYQ सिरीजमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.